केलं लोकांनी 2-2 तास मुस्लिम समाजांनी उन्हामध्ये उभे राहून कुणाला मतदान केलं तर उद्धव साहेबांना केलं, त्यांची शिवसेनेला केलं, मग काँग्रेसला केलं, मग शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसला, आणि त्याचा फळ काय मिळालं त्यांना? काल जे विशालगडमध्ये घडलं ते त्यांना त्याचा हे मिळालं, फळ मिळालं. कशा प्रकारची तोडफोड करण्यात आली, जाळपोळ करण्यात आले, लोक हातात तलवार घेऊन फिरत होते, पोलीस बग्याची भूमिका बघत होते. आणि हे सगळ्याचं नेतृत्व कोण करत होते की जे आपल्याला स्वतःला शाहू महाराजांचे वंशज म्हणतं. मी संभाजी महाराजांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही दिल्लीमध्ये मला शाहू महाराजांची एक पुस्तक दिली होती, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो संभाजी महाराज की ते पुस्तक एकदा वाचा की संभाजी महाराज कोण होते, शाहू महाराज कोण होते. आणि ते शाहू महाराजांचे आपण वंशज असेल तर कुठे ते होते, आणि आपण ज्या प्रकारे हे जाळपोळाची घटना घडत होती त्याचं नेतृत्व आपण करत होते, याच्यापेक्षा काय दुर्दैव असणार आहे. माझा थेट प्रश्न मुस्लिम समाजाला, आता कुठे तुम्ही जाऊन बसलेले आहे किंवा जे मशिदीचा मेंबर पण जळालेला आहे, ज्याच्यावर उभे राहून जे नमाज अदा करण्यात येते मौलवी साहेब तिथे उभे राहून, ते जळालेला बघून काय उत्तर आहे तुमच्याकडे? आमच्या विरोधात खूप बोलतो ना तुम्ही, मग आज तुमच्याकडे काय उत्तर आहे? कुठे गेला तर हसन मुश्रीफ, कुठे लपून छुपून बसले होते, कुठे बंटी पाटील कशा भीक मागत होते मुस्लिम समाजाच्या पुढे की आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा. आणि हेच साहेब तुम्हाला मतदान केलंय मुस्लिम समाजाने म्हणून तुम्ही दिल्लीपर्यंत जाऊ शकले, आम्ही तुमचा आदर करत होते कालपर्यंत, पण ज्या प्रकारे तुम्ही हे हिंसक घटनाचा नेतृत्व करत होते, आज आमच्या पुढे हे प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वंशज आहे का? पोलिसांची भूमिकेबद्दल नाही, पोलिसांची भूमिकेबद्दल म्हणजे काय आहे की गुंडाराज या राज्यामध्ये सुरू आहे आम्हाला असं वाटतं. याचा उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी द्यायला पाहिजे की हे कोण पोलिसांचे हात हे बांधलेले आहे की आपल्याला हे काही करायचं नाही आहे, कारण आपल्याला शाहू महाराजांची मदत घ्यायची आहे पुढच्या निवडणुकीमध्ये. म्हणून ते जेव्हा जाळपोळ करत होते लोकांच्या हातात, पोलिसांना तुम्ही तलवारीने मारत होते, त्याचा व्हिडिओ मी बघितलेले आहे. मग कोण अशा प्रकारच्या पोलिसांचा हात बांधलेले आहे? आणि पोलिसांच्या बाबतीत ही दुर्दैव वाटतं की IPS ऑफिसर तिथे उभे होतं, मोठे मोठे अधिकारी तिथे उभे होते आणि त्यांच्या समोर हे गुंडागर्दी सुरू होती. मग हे राज्य चाललं कुठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे? ज्या जिल्ह्यामध्ये एक परंपरा आहे शाहू महाराजांची, ज्या शाहू महाराजांनी सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन काम केलेले आहे, आज त्यांचेच वंशज महाराष्ट्राची पोलीस या प्रकारच्या गुंडागर्दीमध्ये कशा प्रकारे सहभाग घेत आहे. आणि दुसरा थेट प्रश्न, मौलाना लोक, तुम्ही आम्हाला जे कोल्हापूरचे लोकांनी तुम्हाला साथ दिले, तुम्हाला ऐकून, तुम्हाला सम्मान देऊन, आज तुम्ही याचा उत्तर द्या की त्या मेंबर जे जळालेला आहे त्याला बघून तुमच्याकडे काय उत्तर आहे, द्या आता तुम्ही. अतिक्रमण काढायचं नाही असे तुमची भूमिका नाही, नियम असतं. अतिक्रमण कुठे झालं असेल तर एक नियम आहे, त्याची प्रक्रिया आहे. हे काय गुंडागर्दी करून लोकांच्या घरामध्ये घुसून कशा प्रकारचे महिला रडत होती, अनेक महिलांच्या हातात छोटे छोटे बाळ होतं, काय भीतीचं वातावरण, काय गुंडागर्दीचा राज सुरू आहे का महाराष्ट्रामध्ये की अशा प्रकारचे तुम्ही तलवारी घेऊन लोकांच्या घरामध्ये घुसणार, गाड्या जाळणार, लोकांच्या घरामध्ये तोडफोड करणार आहे ना? काही अतिक्रमण झालं असेल तर हे काय अशा प्रकारचं हे जंगलराज सुरू आहे का महाराष्ट्र?